दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या सत्रामध्ये आपण 71 क्रमांकाचा चातकाचा दृष्टांत श्रवण करणार आहोत. ऐसे हे ज्ञान जाणोनी आनिके सुखे न सेवी, तयासीची होय जैसा चातकाचा. म्हणजे या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे, दृष्टांत पुढे आहेच, पण दृष्टांताच्या लापिकेमध्ये म्हणजे दृष्टांतामध्ये काय विषय सांगितलेला आहे, सिद्धांत काय आहे, त्याचा एक या ठिकाणी घोषवारा घेतात की मागच्या दृष्टांतातला संदर्भ जर का आपण घेतला की उत्तम साधन झाल्यास सकळही साधने झाली होती, परंतु कधी बरं ना ऐसे हे ज्ञान जाणोनी. म्हणजे परमेश्वराचं जे काही ज्ञान आहे, म्हणजे त्याच्यामध्ये परमेश्वराने जे ज्ञान सांगितलेलं आहे ते आहे चतुर्विध जे काही पदार्थ आहेत, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. यामध्ये परमेश्वराचं ज्ञान जे आहे ते वेगळं आहे आणि जीवाचं ज्ञान वेगळं, देवतेचं ज्ञान वेगळं, प्रपंचाचं ज्ञान वेगळं. आपल्याला जीवाचं, देवतेचं किंवा प्रपंचाचं ज्ञान मोचक नाही, परमेश्वराचे ज्ञान मोचक सांगितलेलं आहे. परमेश्वराने सांगितलं, स्वतः स्वामींनी सांगितलं, परमेश्वराचे ज्ञान ते मोचक. आणि म्हणून असं परमेश्वराचं ज्ञान जाणल्यानंतर आणिके सुखे न सेवी, म्हणजे इतर सुखामध्ये तो रममान राहत नाही. जसं तुम्ही एखादा पदार्थ चांगला खाल्लेला असेल ना, चांगला पदार्थ कुठे खायला मिळतो माहिती आहे तुम्हाला? मार्गामध्ये मिळतो. चांगला म्हणजे मार्गामध्ये जेही बनवलं, साधे कोरके जरी बनवले आणि तसेच कोरके तुम्ही घरी बनवले तर तुम्ही म्हणतात की मार्गासारखे नाही झाले. तुम्ही भाजीमध्ये काय काय टाकाल, काजू बदाम टाकाल तुमच्या घरच्या भाजीत, पण ती भाजी तशी नाही होणार. पण मार्गातली तुम्ही म्हणणारच की मार्गात जशी खाल्ली ना भाजी तशी नाही झाली. आता अशा प्रकारे आपण एखादा पदार्थ चांगला खाल्लेला असेल तर आपण त्या चवीमध्ये रममान असतो त्या पदार्थाच्या. मग अजून इतर ठिकाणी जरी तो पदार्थ खाल्ला तरी आपल्याला ती चव आठवते की नाही, ती चव जी होती तशी चव याची नाही. तसं परमेश्वर ज्ञानामुळे, परमेश्वर आनंदाचा जर का एकदा ओढ लागली आपल्याला, जसं परमेश्वराचं ज्ञान घेण्याचा एक आनंद असतो बरं का, परमेश्वराच्या स्वरूप प्राप्तीमध्ये गेल्यानंतर आपल्याला आनंद मिळणारच आहे. तिथे आनंद आहे की आनंद आहे, तिथे दुसरं काही नाही आहे. परंतु त्याची प्राप्ती फक्त तिथेच होईल असं नाही, तर त्याची सुरुवात मात्र आपल्याला इथे छोट्या छोट्या गोष्टीतनं प्राप्त होते. एखाद्या सेवेतनं तुम्हाला आनंद मिळतो आणि मग सेवेची ओढ लागते, स्मरणातनं आनंद मिळतो. सकाळचं जे स्मरण आहे किंवा परमेश्वराच्या नामाचं जे काही स्मरण आहे, लीळा चतुर्विध स्मरण, त्याच्यातनं आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. तो जर का आनंद तुम्ही घ्यायला लागले तर तुम्हाला सांगावं नाही लागणार की स्मरण करा म्हणून. तुम्हाला जेव्हा रिकामा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्मरण करा. जसं रिकामा वेळ भेटला की लगेच मोबाईलला हात लावतो ना आपण, है ना, तशा प्रकारे रिकामा वेळ थोडा जरी प्राप्त झाला लगेच आपलं स्मरण चालू होईल. म्हणजे स्मरणाचा आनंद जेव्हा तुम्ही घ्याल त्या वेळेला तुम्हाला त्या आनंदामध्ये तुम्ही एवढे रममान राहाल की त्यानंतर आणिके सुखे न सेवी, इतर कुठल्याही सुखामध्ये तुम्ही रममान होणार नाही. इतर कोणाचे नावं घेत बसणार नाही, तुम्ही फक्त देवाचंच नाम घेणार. इतर कामं करण्यापेक्षा तुम्हाला देवाच्या संबंधित जी सेवा आहे किंवा सेवा दास्य मार्गाच्या संबंधित तेच तुम्हाला करूसं वाटेल. किंवा असं पण होईल, आता आम्हाला एका निरूपणामध्ये छोटीच मुलगी भेटली, म्हणजे त्या निरूपणामध्ये आलेली होती, परिस्थिती त्यांची जेमतेमच होती बरं का, पण ती मुलगी एवढी उत्तम प्रकारचे संस्कार होते, ती आईला म्हणते आपण मार्गात जाऊ राहिला. म्हणजे तिला इकडे ते आवडत नाही. मुलगी छोटीशीच आहे, 2, 2.5, 3 वर्षाची मुलगी आहे,
पण तिला तिकडे मार्गात जाऊसं वाटतं. आणि के सुखेन सेवी, म्हणजे इतर इकडे तिकडे जे काही व्यावहारिक प्रापंचिक जे काही सुख आहेत ते तिला आवडत नाहीत. म्हणजे एकदा ईश्वराच्या धर्मकार्याची आवड तुम्हाला जर का प्राप्त झाली आणि त्याच्यातनं आनंद आला की आपण सारखा सारखा कल आपला तिकडे जाणार. बघा, एरवी आपण काही बोलत असलो जर का टी व्ही लावलेला असेल तर आपलं लक्ष कुठे जातं? सारखं 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 ते टी व्हीकडेच जातं, कारण त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळतो काहीतरी. तो आनंद त्रिगुणात्मक आहे, नाशिवंत आहे, परंतु तो आनंद मिळतो म्हणून आपण सारखं सारखं टी व्हीकडे बघत राहतो. तशा पद्धतीने आपल्याला स्मरणातनं आनंद घेता आला पाहिजे. आपण स्मरण तर करतो, आपण निरूपण पण ऐकतो, आपण लीळाचरित्र पण वाचतो, पण त्याच्यातनं आनंद घेतोय का आपण, हे पहिले लक्षात घ्या. आनंद घेता आला पाहिजे, है ना. आपण जेवतो तर भरपूर आहे, पण रक्तच तयार होत नाही का? कारण की आपण रक्त तयार होईल असं जेवत नाहीये, असे पदार्थ खात नाहीये, किंवा त्या पद्धतीने खात नाही जसं चावल्या गेलं पाहिजे इतक्या वेळ चावावं वगैरे वगैरे, म्हणजे ते प्रमाण आपण राखून नाही राहिलेलो आहे. त्याच्यामुळे शरीरात रक्तच तयार होत नाही. तसं आपण स्मरणही करतोय, आपण निरूपण पण ऐकतो, आपण सेवादास्य पण करतो, पण त्याच्यातला आनंदच आपल्याला येत नाही. म्हणजे सेवादास्याचा आनंद येतो कशाहून जाणावं? की तुम्हाला कोणी सेवादासाला बोलवायचं काम नाही पडलं पाहिजे. तुम्ही सेवादासाला उपस्थित आधीच झाले पाहिजेत. कोणीतरी सांगेल आणि मग आपण सेवेला जाऊ, तसं नाही. सेवा तुमच्याच लक्षात आली पाहिजे की ही सेवा आज असणार आहे, तर आपण त्या ठिकाणी आधी उपस्थित झालो पाहिजे. तुम्ही काय करायचं, तुम्ही कुठल्याही मार्गात गेलात ना तर तुम्ही तिथली सेवा तुम्ही शोधून काढायची. कोणी तुम्हाला तिथे सेवा सांगतील नाही सांगतील, मार्गामध्ये कसं असतं की जे ते आपापली सेवा करतात, दुसऱ्यांची पण सेवा करतात. यदा कदाचित तुम्ही मार्गात गेले तर तुमची पण सेवा मार्गातले साधू करत असतात की नाही. सेवेतनं जर का आपल्याला आनंद यायला लागला तर तुम्ही कुठेही जाल तर तुम्ही सेवा करणार म्हणजे करणारच. घाई जरी असली तरी काहीतरी सेवा तुम्ही करून तिथे येणारच. म्हणजे इत्यादी प्रकारे त्याच्यातनं आनंद घ्या. नामस्मरणातनं जर का तुम्हाला आनंद येत असेल तर तुम्ही भांडी घासताना, कपडे धुताना, स्वयंपाक बनवताना देवाला विसरणार नाही, देवाला आठवतच राहणार. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला देव आठवण्याचा आनंद जर का तुम्हाला मिळवता आला तर तुमचा एवढूसा सुद्धा वेळ तुम्ही वाया जाऊ देणार नाही. अशा प्रकारे आपल्याला जर का ईश्वराचा एकदा आनंद यायला लागला की आपण इतर सुखांमध्ये रममान होणार नाही. त्याच व्यक्तीला वासनिक असं म्हटलं जातं बरं का. तो वासनिक प्रपंचातच असतो, त्याच्याकडे परमेश्वरीय ज्ञान तर आहे, चौपदार्थाचं ज्ञान त्यांच्याकडे आहे, आणि सोबतच विधी विधान विधी निषेधाचं ज्ञान आहे, सगळ्या प्रकारचं ज्ञान त्यांच्याकडे आहे, आणि त्याचा आनंद देखील त्यांना येतोय. आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती काही कारणास्तव प्रपंचात आहे, प्रपंचातनं बाहेर पडण्याची मानसिकता पूर्ण झालेली आहे, फक्त शरीराने बाहेर पडू शकत नाही आहे. आणि त्या व्यक्तीला प्रपंचात राहून देखील प्रपंचातलं कुठलंच सुख त्याला नको पाहिजे, त्याच्यावर तो उदास आहे. जसं आपण औषध घेतो ते आनंदाने घेतो का? कडू औषध घेतो, कडू रस एखादा पितो, ते आनंदाने पित असतो का? ते तुम्ही प्यायचं म्हणून पिता, आता या आजारामुळे ते प्यावं लागतंय, वांचून ते पिण्याची कुठली मानसिकता किंवा आनंद त्याचा नसतो बरं का. तशा प्रकारे त्याच्यासाठी ते प्रपंच आणि त्यातलं सुख जे आहे ते कडू रसासारखं आहे. एक करायचंय म्हणून ते करायचं आहे, पण त्याचं सगळं मन कुठे असतं? परमेश्वराच्या ठिकाणी असतं. पैठणच्या लीळेमध्ये मायदुवा भेटी, एक माता आणि तिची लेक हे दोघी जणी आलेल्या आहेत, आणि मंदिरात आल्या आल्या स्वामींना त्या लेकीनी बघितलं, छोटीशीच मुलगी आहे, पण स्वामींकडे बघितलं, जी वेधल्या गेली. आई मात्र नाही वेधल्या गेली. आई आपलं ते मंदिरातली प्रतिमा तिने बघितले, मूर्त्या बघितल्या, आणि त्या मुलीला म्हणते ती, अगं तू मंदिर बघायला आलीस, देऊळ बघायला, आणि देऊळ तर बघितलंच नाही तू. पण मुलीचं मात्र आईच्या बोलण्याकडे लक्ष नाही, ती स्वामींकडे बघते आहे. वेधल्या गेली, इतकी अपार आवडी संचरली. आईने तिला जबरदस्ती जेव्हा उठवलं आणि ती जशी स्वामींच्या समोर उठली, उभी राहिली जाण्यासाठी, तसंच तिला ताप आला
आणि घरी आणल्यानंतर तो ताप वाढत वाढत चालला. आई म्हणते, तुला मी काय करू वाचवण्यासाठी, तुझा तापही जात नाही, वाढतोच आहे. ती म्हणे, तू काहीच करू नको, सकाळी जे देवळी स्वामी भेटले त्यांना घेऊन ये, ते जर का आले तर माझा ताप जाईल. म्हणजे स्वामींच्या बाबतीत इतकी अपार आवडी संचारली की स्वामी नाहीत तर ताप तिला आलेला आहे, ज्वर तिच्यामध्ये आलेला आहे. तशा पद्धतीने आपल्याला ईश्वर कार्य वाचून कशाच्या काही सुख नाही वाटलं पाहिजे. तुम्ही पदार्थ घरी खाल, परंतु तुम्हाला मार्गातलाच पदार्थ आठवला पाहिजे. तुम्ही एखादं कार्यक्रम सोहळ्यामध्ये व्यवहारिक रममान म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित व्हाल, पण तुम्हाला मार्गातला सोहळा जो असेल, अनुसरणाचा सोहळा असेल, पोथीचा सोहळा असेल, तोच तुम्हाला आठवला पाहिजे. असं जर का तुम्ही आनंद घेतला तर आणिके सुखे न सेवी, म्हणजे अनेक सुख तुम्ही सेवनच करणार नाहीत किंवा त्या सुखाच्या ठाई रममान सुद्धा आपण होणार नाही. आमचे स्वामी जेव्हा आचार्य श्री भट्टोबासांना निरूपण करायचे, ते निरूपण करता करता रात्री जेवल्यानंतर निरूपण, कधी जेवल्यानंतर रात्री झोपायच्या वेळेला निरूपण ठेवलं आणि स्वामी निरूपण करता 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 भट्टोबास एवढे रममान झाले की निरूपण संपल्यानंतर भट्टोबास थोडेसे बाहेर आले, बघितलं तर हे तर उजाडून गेलं. रात्री निरूपण सुरू झालं, ते सकाळपर्यंत सुरू होतं. ते म्हणतात, देवा पाहाले जी, म्हणजे तो दिवस उजाडला. त्यांना आश्चर्य झालं. इथे आचार्य श्री भट्टोबास त्याच्या रममान झाल्यामुळे त्यांना सकाळ झाल्याचं कळलंच नाही, लक्षात नाही आलं. स्वामी म्हणतात, पुरुषाची या भेटे युगे गेली. म्हणजे ती स्वामी गोष्ट सांगतात की राजा त्या ईश्वर पुरुषांना भेटायला गेलेला आहे, परमेश्वर अवतारच असतील ते, कारण की स्वामींनी नंतर मानिले. आणि ते म्हणतात की तो राजा त्यांना भेटायला गेला विडा घेऊन, आणि त्यांची ध्यान अवस्था होती. आणि थोड्या वेळाने ते म्हणाले, यांचं ध्यान हे झालं की आपण यांना भेटून निघू. सैनिक बाहेर उभे होते आणि त्यांची ध्यान टाळी भंगली. त्यांनी डोळे उघडले, राजाने त्यांना विडा दिला, भेटला वगैरे, आणि म्हणाला, निघतो मी आता. म्हणे, कुठे निघाला? म्हणे, माझे सैनिक वगैरे बाहेर उभे आहेत. ते म्हणे, ते युगच गेलं. म्हणे, तू ज्या युगात आलेलंस ना मला भेटायला, ते युग निघून गेलं, बाहेर कोणी नाही आहे. अशा प्रकारे त्या भेटीमध्ये इतकी रममानता आहे. तर त्या भेटीचा आनंद, स्मरणाचा आनंद जर का आपल्याला घेता आला तर इतर ठिकाणी तुम्हाला सुख वाटणार नाही. यदा कदाचित तुम्हाला निरूपणाचा आनंद येतोय आणि त्याच वेळामध्ये तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी जावं लागलं, तुम्ही तिकडे जाल, पण तुमचं सगळं लक्ष निरूपणाकडेच असणार आहे. म्हणजे ती रममानता असली तर तयासीची होय. अशा प्रकारचा ईश्वराच्या प्रत्येक विधीतनं आपल्याला आनंद घेता आला पाहिजे, तर आपल्याला उत्तम साधन होईल बरं का. एखाद्या वेळी ईश्वराचा एखादा विधी प्राप्त नाही झाला तर त्याच्याविषयी दुःख मनामध्ये निर्माण झालं पाहिजे की निरूपण सुरू आहे आमच्या गावाला, पण आमचं तिथे जाणं होत नाही राहिलं, याचं दुःख असलं पाहिजे. कुणीतरी मार्ग आमच्या गावाला आलेले आहेत पण मी तिथे उपस्थित नाही, किंवा आमच्याकडचे लोक मार्गात चाललेत पण मी उपस्थित नाही, त्याचं दुःख सतत आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. तो व्यक्ती तळमळ दुःख जेवढं करेल तेवढं त्याला उत्तम प्रेम साधन जे आहे ते त्याला प्राप्त होणार आहे. हे सगळं ज्ञानातनं आपल्याला कळतं. म्हणून ज्ञान श्रवण करायचं आहे आणि ज्ञान श्रवणातनं आपली आवडी आपल्याला वाढवायची आहे. जैसा चातकाचा, चातक माहिती आहे सगळ्यांना, चातक पक्षी आहे, तो फक्त पावसाचं पाणी पितो वगैरे, त्याच्या संदर्भात हा दृष्टांत स्वामी सांगतात. आणि तो दृष्टांत सेंदुर्जन या ठिकाणी स्वामींनी त्या ब्राह्मणाच्या स्थितीवरून सांगितलेला आहे. पूर्वार्ध 175 क्रमांकाची लीळा येते. मग गोसावी सेंदुर्जनासी बीजे केले, म्हणजे मांगरोळी, आणि असाच तो प्रवास स्वामींचा चालू आहे. सेंदुर्जनला स्वामी गेलेले आहेत. गावा उत्तरी आग्नेय वडाखाली गोसाव्यांशी आसन झाले. गावाच्या बघा इथे लीळा चरित्रामध्ये किती बारकाईने दिलेला आहे. गावाच्या उत्तर विभागी आणि आग्नेय दिशेकडे वडाखाली, तिथे जे वड होतं त्या वडाखाली स्वामींना आसन झालं. ते ब्राह्मण पिंपळाखाली स्थिती भोगीत बैसले असते. ते ब्राह्मण म्हणजे कोण? तर स्वामी जेव्हा आधी सेंदुर्जनला आलेले आहेत,
तो प्रसंग आधी थोडासा बघावा लागेल की गोसावी सेंदुरजनाशी बीजे केले. गावा ईशान्य पिंपळातळी गोसाव्यांचे आसन होतं. तव ब्राह्मणू एकू नागझरियसी संध्या वंदन करावया आला. संध्या वंदन करीतू होता तेने गोसाविया ते देखिले. आला दंडवत केली श्रीचरणा लागला. लागोनी पुढा बैसला. तो संध्यावंदन करण्यासाठी आलेला होता. स्वामींना पाहिलं, स्वामींच्या समोर आला, दंडवते घातली, श्रीचरणा लागला, समोर बसला. आणि तेव्हा स्वामींपासून त्यांना स्थिती झाली, आनंदाचा संचार झाला. स्थिती भोगू सरली, स्थिती त्यांची भोगून संपली. आणि मग स्वामींना त्यांनी विनंती केली, जीजी गोसावी माझ्या आवारासी बीजे करावे जी, माझ्या घरी आपण चालावं. गोसावी तयाच्या आवारासी बीजे केले. आमचे स्वामी त्यांच्या घरी बीजे करतात. मर्दना मादने झाले, पूजा उसर झाला. मर्दना मादने वगैरे सगळं आटोपलं. त्यानंतर पूजा उसर झाला, आरुगणा झाली, भक्तिजना पांती झाली, पहुड उपहुड झाला. वेळचा पूजा उसर झाला, संध्याकाळचा पूजा उसर स्वामींचा तिथेच झाला. मग एरी दिसी गोसावी उदयासीची तेथोनी मेघंकरा बीजे केले. तिथून सकाळी स्वामी मेहकरला बीजे करतात. तो ब्राह्मणू पिंपातळी ये आणि तेत गोसाविया ते देखतोची असे. आणि स्वामींपासून जी स्थिती झालेली होती त्याच्यामुळे स्वामी तर आता मेहकरला निघून गेले, पण तो ब्राह्मण त्या पिंपळाजवळ आला. ज्या पिंपळाखाली स्वामींचं आसन होतं त्या पिंपळातळी स्वामींचं दर्शन त्यांना झालेलं होतं. तिथे तो आला की स्वामींची मूर्ती त्यांना, स्वामी बसलेले आहेत असं त्यांना दिसायचं आणि तोही तिथं बसायचा. असा तो ब्राह्मण, ते ब्राह्मण पिंपळाखाली स्थिती भोगीत बैसले असती. आता स्वामी पुन्हा सेंदुर्जनला आलेले आहेत आणि तो ब्राह्मण तिथेच बसलेला आहे. आणि बसलेला असताना त्या ठिकाणी तव बाईसा म्हणतात, बाबा हा पैलू तो ब्राह्मण नव्हे, हा पलीकडचा तो ब्राह्मण तोच आहे ना, आपण मागच्या वेळेस भेटलेला तो, आपण त्याच्या घरी गेलो होतो वगैरे. स्वामी म्हणतात, होय बाई, हा तोच ब्राह्मण आहे. हा बाईसी म्हटले, या काही झाले बाबा, मग ह्यांना काय झालं बरं? मागच्या वेळेस ते आले, भेटले, दंडवत घातले, समोर बसले, घरी घेऊन गेले, पूजा अवसर वगैरे सर्व केलं त्यांनी, आणि आता ह्यांना काय झालं बरं? बाबा ते देखील याही परी बाबा जवळी नाहीये. म्हणजे स्वामींना बघून देखील स्वामींजवळ तो येऊन नाही राहिला. स्वामी म्हणतात, बाई तो या ते तेतची देखत असे, तो आम्हाला तिथेच बघतो आहे. म्हणजे स्वामी इकडे बसलेले आहेत किंवा स्वामी मेहकरला गेले, परंतु स्वामी मात्र त्याला तिथेच दिसत आहेत. त्याची तेवढी आवड आहे, त्याची तेवढी कणव आहे की स्वामींनी आभास दर्शन त्या ठिकाणी त्याला दिलेलं आहे. आपल्याला एरवी देव दिसत नाहीत बरं का. दिसतात का आपल्याला देव? आपल्याला भूत वगैरे दिसतात, पण देव मात्र दिसत, जे नाही दिसायला पाहिजे ते मात्र दिसतं, पण देव मात्र दिसत नाही. यांना मात्र तिथे देव दिसतात. आणि स्वामी सांगतात की बाई तो याते तेथची देखत असते, तिथेच आम्ही त्याला दिसतो आहोत. बाईसा म्हणतात, हे काही बाबा, बाबा तरी येत असती, मा तो कैसा तेत देखतू असे. स्वामी ते इथे बसलेले आहेत आणि तो स्वामींना तिथे कसं काय बघतो आहे? बाईसी म्हणतले, बाबा बोलावू जाओ, त्याला बोलवून आणू का इकडे? स्वामी म्हणतात, बाई बोलावा जा, ठीक आहे बोलवून घेऊन या त्यांना. बाईसे गेली, बाईसा गेल्या. मग म्हणतले, बटो तुम ते बाबा बोलावीत असती. त्यांना ते म्हणतात, तुम्हाला स्वामी आलेले आहेत आणि स्वामी तुम्हाला तिकडे बोलवत आहेत. तव ते म्हणतात, बाई हे नवती गोसावी येतची असती. ते म्हणजे कुठे स्वामी आहे? स्वामी ते इथेच बसलेले आहेत, स्वामी कुठे गेलेले नाहीत, स्वामी तर मला इथेच बसलेले दिसतात. आम्ही गोसाव्यांजवळीची असू आणि मी स्वामींजवळ बसलेलो आहे. ज्या पिंपळातळी गोसाव्या ते देखुनी स्थिती झाली, तया पिंपळातळी प्रतिदिनी येऊनी बैसती. आणि त्यांचा नित्यक्रम आहे. ज्या पिंपळाखाली त्यांना प्रथम स्वामींची भेट झालेली होती त्या पिंपळातळी ते रोज यायचे आणि तिथे बसायचे. जिथे बसून त्यांना स्थिती झाली तिथेच बसून ते बसले की त्यांना परत स्थिती व्हायची, स्वामी तिथे समोर दिसायचे. म्हणजे त्या पिंपळाजवळ आले की स्वामी बसलेले दिसायचे आणि तिथे बसले की स्थिती व्हायची. म्हणजे त्याचा आनंद त्यांना यायचा. म्हणजे परमेश्वराच्या दर्शनाचा आनंद आपल्याला होणारच आहे, परंतु त्यांनी जे साधन विहित केलेलं आहे
त्या त्या साधनातनं आपल्याला परमेश्वर प्राप्त करता आला पाहिजे, स्मरणातनं प्राप्त करता आला पाहिजे. जसं सांगितलं की एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाडच आहे. एकमेक म्हणजे कोण? वासनिक वासनिक, वासनिक साधू, साधू वासनिक, साधू साधू. हे एकमेकांना ईश्वर साधक जेव्हा भेटतील तेव्हा काय झालं पाहिजे? अन्यवार्ता की धर्मवार्ता? काय झालं पाहिजे? अन्यवार्तेतनं ईश्वर भेटणार नाही, ईश्वराचा आठव पण होणार नाही. परंतु धर्मवार्ता जर का आपण वासनिक आणि साधू भेटले किंवा वास्तिक आणि वासनिक भेटले, साधू आणि साधू भेटले, हे एकमेकांना भेटल्यानंतर ज्या वेळेला धर्मवार्ता होईल त्या वेळेलाच काय होणार आहे की ईश्वर भेटल्याचा त्या ठिकाणी जो पाड आहे, म्हणजे जी बरोबरी आहे, ईश्वर नाही भेटणार पण ईश्वर भेटल्यासारखं. कारण की ईश्वर भेटल्यानंतर काय करतील? अन्यवार्ता करतील का आपल्यासोबत? स्वामी जर का भेटले तर ते कुठल्या विषयावर बोलतील? कसं काय पाऊस पाणी वगैरे हे असं काय म्हणतील का? ते फक्त विचारतील कुटुंब परिवार निकेनी सगळं व्यवस्थित आहे का? हो. मग पुढे धर्मवार्ता स्वामी त्या ठिकाणी करतील. किंवा आपल्या जीवाचं जे काही भल्याचं आहे तेच आपल्याला स्वामी निरूपण करणार आहेत. आणि म्हणून आपल्याला त्यातनं तो आनंद जो आहे ईश्वराच्या साधनातनं आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. आणि म्हणून आपण कोणीही एकमेकांना जर का भेटलो तर धर्मवार्ता ही होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जरी कोणी साधू आले तर तुम्ही त्यांना सांगू शकता की आम्हाला 2 गोष्टी सांगा. किंवा तुमचं जर का वाचन असेल तर तुम्ही एखादा प्रश्न करू शकता. आणि समोरच्या साधूंची परीक्षा घेण्यासाठी म्हणून प्रश्न करायचे नाहीत. तुम्हाला खरोखर संदेह आहे आणि तो तुम्हाला हे करायचं आहे, त्याचं निरसन करायचं आहे, तर म्हणून तो प्रश्न विचारा. आणि जो प्रश्न विचारला त्या प्रश्नावर जे उत्तर मिळालं त्या उत्तराला तुम्ही काय करा? आचरणामध्ये आणा. तर कोणी विचारलं की चतुर्युग स्मरण कसं करायचं, ते भिक्षुकांनी साधूंनी तुम्हाला त्यांचा वेळ देऊन तो सांगितला विषय. मग तुम्हाला 1 महिन्यानी त्यांनी विचारलं मग चतुर्युग स्मरण सुरू केलं का? म्हटलं नाही, आम्हाला तर फक्त प्रश्न पडला होता तो आम्ही विचारला. म्हणजे तुम्ही विचारून आणि त्यांनी सांगून काहीच उपयोग नाही झाला ना. त्यांचा सांगून उपयोग झाला पण आपलं विचारून माहिती पडून आपला काहीच उपयोग नाही झाला. म्हणून जोही प्रश्न आपण विचारून त्याच्यातनं जेही आचरण आपल्याला कळेल तर तो आचरण करण्याचा प्रयत्न आपण करायचा. यदा कदाचित ते आचरण तुम्हाला जमत नसेल तर त्याच्याविषयी अप्राप्ती भावायची. जसं आता अनुसरणाचं विचारलं, आता तुम्हाला लगेच अनुसरण तर काही घडणार नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की आपल्याला काही अनुसरण घडून नाही राहिलं तर त्याची अप्राप्ती भावायची, त्याच्याविषयी दुःख व्यक्त करायचं देवाजवळ आणि लवकरात लवकर ती सेवा घडू दे, अनुसरण घडू दे वगैरे वगैरे ह्याविषयी देवाला प्रार्थना करायची. आणि त्या माध्यमातून देवाच्या जास्तीत जास्त जवळ जाता कसं येईल आपल्याला ते बघायचं. जसं आपण कुठे स्नान करायला गेलो, लहान मुलगा सोबत असेल तर तो सारखा आपल्याला विचारतो ना, मग ते स्थान कधी येईल, ते स्थान कधी येईल. म्हणजे त्याला एवढा ओढ आणि तळमळ असते, आपल्याला तेवढी नसते बरं का. आपल्याला माहिती आहे ते जेव्हा यायचं तेव्हा येणार आहे, पण त्या लहान मुलाला एवढी तळमळ असते कधी येईल कधी येईल कधी येईल. तशा प्रकारची तळमळ आपल्यामध्ये झाली पाहिजे की मला ईश्वराचं साधन कधी घडेल. आणि जेव्हा साधन घडेल मग ते स्थान वंदन असो नाही तर देवपूजा वंदन असो, मार्ग भेटी अधिकरण भेटी, आपल्याला देवच त्या ठिकाणी आठवला पाहिजे. आणि एकमेकांना भेटल्यानंतर तुम्ही तुमचं काय वाचन श्रवण असेल ते त्यांना तुम्ही शेअर करा किंवा ते काय वाचतात ते त्यांच्याकडनं माहिती करून घ्या. एकमेकांना आदान प्रदान ते केल्या गेलं पाहिजे. पण काय आदान प्रदान करायचं? वस्तू नाही, शास्त्र जे आहे, चर्चा आहे, प्रश्न असतील, तुमचा प्रश्न त्यांना सांगा, त्यांचा प्रश्न तुम्ही घ्या आणि कुणाला तरी त्या प्रश्नाचं निरसन तुम्ही विचारा. अशा प्रकारे एकमेकांना भेटल्यानंतर ईश्वर भेटल्यासारखं का सांगितलं देवाने? कारण की स्वामी सांगतात की स्मरण धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान. शोधनीच्या पाठामध्ये वचन येत आहे, स्मरण आणि धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही स्मरण करता त्यावेळी परमेश्वराची कृपादृष्टी तुमच्यावर आहे. ज्या ठिकाणी धर्मवार्ता करता, म्हणजे हीच नाही, तुम्ही जरी मंदिरात आलात आणि तुम्ही तुमचं जर का लीळा चिंतन करत आहात
तरी देखील ती धर्मवार्ताच आहे. तुम्ही एकमेकांशी जर का निरूपणाबद्दल किंवा वचनाबद्दल काही बोलत आहात तर ती सुद्धा धर्मवार्ताच आहे. एकमेकांना लीळा सांगतायत ती सुद्धा धर्मवार्ताच आहेत. बाबांना तुम्ही काही प्रश्न विचारले आणि त्याबद्दल ते काही निरूपण करतात, ही सुद्धा धर्मवार्ताच आहे. आणि अशा प्रकारची धर्मवार्ता मंदिरात तर घडलीच पाहिजे, पण आपल्या घरी देखील धर्मवार्ता ही घडली पाहिजे. म्हणजे महिन्यातनं म्हणा की आठवड्यातनं म्हणा, आपल्या घरी सगळ्या साधकांनी आलं पाहिजे, वासनिकांनी आलं पाहिजे, साधूंनी आलं पाहिजे. याचा लाभ काय होतो की सगळे येऊन काय करतात, आधी स्मरण करतात की नाही. म्हणजे आपल्या घरामध्ये एवढ्या लोकांचं स्मरण, त्याच्यानंतर विधिविधान, काहीतरी निरूपण होतं, पूसप्रश्न होतात, म्हणजे धर्मवार्ता होते. म्हणजे बघा, आणायचेच तुमच्या घरामध्ये काय सुरू आहे, परमेश्वराची कृपा दृष्टी. महिन्यातनं एकदा तरी आपल्याकडे अशा प्रकारची धर्मवार्ता घडली पाहिजे, जेणेकरून आपल्या संपूर्ण त्या घरावर परमेश्वराची कृपा दृष्टी अधिष्ठान असेल. आणि रोज तुम्ही ते स्मरण करत आहात घरामध्ये तुमच्या, तर रोज तुम्हाला परमेश्वराचं सहाय्य म्हणा किंवा परमेश्वराचं त्या ठिकाणी सन्निधान विधीचं आणि परमेश्वराचं त्या योगाने तुम्हाला ते प्राप्त होईल. अशा पद्धतीने प्रतिदिनी तो ब्राह्मण त्या ठिकाणी येतो आहे, आमच्या स्वामींचं दर्शन त्यांना होतं आहे आणि आनंद देखील होतो आहे. बाईसा म्हणतात, हे नवती बटो बाबा पैरा असती. आता ते म्हणतात की स्वामी इथेच आहेत, आणि बाईसा म्हणतात बाबा तर तिथे बसलेले आहेत. अशा प्रकारे बाईसा त्यांना सांगतात. तीही म्हटले, हे नवती गोसावी गोसाव्यांपासी असी जे. आता त्याला जर का समोर स्वामी दिसतात तर तो का मान्य करेल की स्वामी तिकडे आहेत म्हणून. आता तुम्हाला जर का कोणी सांगितलं की निरूपण इथेच, तुम्ही समोर बसलेले आहात, तुम्हाला जर का कोणी सांगितलं निरूपण तिकडे चालू आहे, तर तुम्ही तिकडे जाल का? म्हणजे बाबा सगळे ते इथेच बसलेले आहेत, आपण सगळे इथेच बसलेले आहे, तिकडे कुठलं निरूपण आहे, निरूपण इथेच चालू आहे. म्हणजे इथे स्वामी समोर दिसून राहिलेले आहेत, आणि तो का मान्य करेल बाईसांचं वाक्य की स्वामी तिकडे आहेत म्हणून. बाईसा मागवत्या आल्या स्वामींजवळ आणि म्हणतात, मग गोसाव्यांपुढे अवघी गोष्टी सांगितली. स्वामींपुढे सर्व त्यांनी सांगितलं बाईसांनी. बाबा तो नाहीये म्हणते, हे नवती गोसा उभे असती. ते म्हणतात, देवा तू काही येऊन नाही राहिला. तो म्हणतो की स्वामी इथेच बसलेले आहेत. स्वामी म्हणतात, बाई. आता स्वामी यावर चातकाचा दृष्टांत जो आहे तो निरूपण करतात. चातकू असे चातक नावाचा पक्षी आहे, तो गावोगावी देशोदेशी नद नदी बावी पोखरणी असती, तेथचे उदक न स्वीकरी. चातक नावाचा पक्षी आहे, आणि इतर पक्ष्यांपेक्षा त्याची एक विशेषता वेगळीच आहे की तो गावोगावी, म्हणजे तो उडत असणार पक्षी आहे, तर तो उडतो. तर उडण्याच्या माध्यमातून त्याच्या जागा बदलतात. म्हणजे तो या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला, असं त्याचं परिभ्रमण चालू आहे. किंवा देशोदेशी विविध प्रदेशांमध्ये तो जात असतो, या प्रदेशात त्या प्रदेशात वगैरे. नद नदी, म्हणजे नद म्हणजे लहान, नदी म्हणजे मोठी. लहान सहान जे काही पाण्याचे प्रवाह आहेत त्या ठिकाणी पण तो जातो. म्हणजे विविध गावांच्या, विविध प्रदेशांच्या ठिकाणी जे नद्यांचे किंवा पाण्याचे प्रवाह आहेत त्या ठिकाणी तो जातो. बावी पोखरणी असती, म्हणजे एखादी नद हे आहे, विहीर आहे किंवा पायऱ्यांची विहीर आहे, म्हणजे पाण्याचं जलस्रोत ज्या ठिकाणी आहे, तलाव असेल, विहीर असेल, आड असेल वगैरे वगैरे, तिथे तो जातो. परितेतचे उदक न स्वीकरी, पण तिथलं तो पाणी पित नाही. तेथीचे उदके तो न सेवी, वरते चांचू करुणी उदयल्या मेघाची वास पाहे. असं म्हणतात की तो फक्त पावसाचंच पाणी पितो. आणि इथे दृष्टांतामध्ये पण स्वामींनी आम्हाला ते सांगितलेलं आहे की तो उदयल्या मेघाची वास बघतो. म्हणजे कुठे आभाळ वगैरे काय आलेलं आहे का, आणि त्या ठिकाणी पाऊस पडेल तर तो मग ते पावसाचंच पाणी पितो, बाकीचं उदक तो स्वीकारत नाही. तो वरिषे ते तो स्वीकरी, आणि ज्या वेळेला पाऊस पडेल तेव्हाच तो तिथलं पाणी पिईल, अन्यथा तो तिथलं इतर ठिकाणचं पाणी पिणार नाही, फक्त पावसाचंच तो पाणी पिणार आहे. तसं ईश्वर साधकाने काय केलं पाहिजे,
परमेश्वर साधनेशिवाय दुसऱ्या कशामध्ये रममान राहायचं नाही. यथा डांगरेशांचं उदाहरण जर का आपण घेतलं तर डांगरेशांना भोजन वाढलेलं आहे, परंतु डांगरेशांनी मात्र त्या भोजनाला ग्रहण केलं नाही. स्वामी आमचे बघतायत त्यांच्याकडे, स्वामी भटोबासांना विचारलं त्यांनी का नाही खाल्लं, ते म्हणाले आले असतील काही खाऊन इकडून तिकडून. ते स्वामी म्हणतात तसं नाही, त्यांना तो प्रसाद नाही दिल्या गेला त्याच्यामुळे ते भोजन करत नाहीत. आणि मग भटोबास परत दुसऱ्या भांड्यामध्ये अन्न कालवतात, तो स्वामींकडे आणून देतात ते भांडं. स्वामी कृपादृष्टीने ते अवलोकन करतात आणि मग ते अन्न त्या आधी वाढलेल्या अन्नावर वाढल्या जातं आणि मग डांगरेत जाऊन ते जेवतात. म्हणजे प्रसादेविन न जेवणे असं ते लीळेचं आधी आहे. तर त्या ठिकाणी परमेश्वराचा प्रसाद नाही आहे. पदार्थ जरी चांगला आहे पण तो जर का परमेश्वराचा प्रसाद नसेल तर तो आपण खाऊ नये. किंवा जोपर्यंत परमेश्वर त्या पदार्थाकडे कृपादृष्टीने अवलोकन करत नाहीत तोपर्यंत तो पदार्थ आपण खाऊ नये. आपण जे उपहार दाखवतो, उपहार दाखवण्याची प्रक्रिया काय आहे तेच आहे. उपहार दाखवणे म्हणजे देवाला खाऊ घालणे नाही आहे. तर आपण जे ग्रहण करतो आहोत ना ते पदार्थ शुद्ध आहेत, ते पदार्थ चांगले आहेत, है ना. पाणी आपण ह्याचं पितो, फिल्टरचं पाणी पितो म्हणजे ते पाणी शुद्ध आहे, परंतु ते पाणी पवित्र नाही आहे, ते रजतमयुक्त आहे. ते पदार्थ रजतमयुक्त आहे. आपण बनवताना ते कसे बनवलेले आहेत, ते आणताना कसे आणलेले आहेत, कुठून आणलेले आहेत, त्याच्यासाठी द्रव्य कसं कमवलेलं आहे, वाढताना कसं वाढलेलं आहे, कुठले कुठले विचार मनामध्ये आले आणि ते पदार्थ झाले अपवित्र पदार्थ होत गेले आपल्या ह्या अशा करण्यामुळे. आता आपल्याला ते जे पदार्थ ग्रहण करायचे ते काय करायचे, दृष्टपूत करायचे. लीळाचरित्रामध्ये येतं ना, भिक्षांना घेऊन येतात, स्वामींना जे खाऊ घातलं जातं, आरोगणा दिल्या जातं त्याला उपहार म्हटलेला आहे. गोसाव्या लागी उपहार निपजविला. परंतु भिक्षांना जे आणलं जातं त्याला मात्र उपहार नाही म्हटलं, त्याला दृष्टपूत असं म्हटलेलं आहे. जे स्वामींनी अवलोकन करावं कृपादृष्टीने आणि ते अन्न रज तम जसं काय असेल ते स्वामींनी अवलोकन केल्यानंतर त्यातलं रज तम दोष सगळे निघून जातील, ते अन्न निर्दोष होईल आणि पवित्र देखील होईल. डांगरेशांच्या त्या लीळेमध्ये हेच आपल्याला बघायला मिळतं की ते अन्न स्वामींनी अवलोकन केलेलं नाही, प्रसाद झालेला नाही, त्याचा पवित्र झालेलं नाही, त्याच्यामुळे डांगरेश मात्र ते अन्न ग्रहण करत नाही. आपल्यालाही जे दिवसभरामध्ये जे काही अन्न प्राप्त होतं, पेय प्राप्त होतं, ते आपण ईश्वराकडनं कृपादृष्टी अवलोकन करून घेतलं पाहिजे. म्हणजे जेही आपण कुठेही आपण काही पाणी पित असू तर तेही देवाला प्रार्थना करून, देवाला आठवूनच ते पवित्र करून घ्यावं आणि मग ते पाणी प्राशन करावं. कुठे भोजन मिळालं आपल्या आवडीचं असलं की लगेच आपण तोंडात टाकतो, तसं नाही. फक्त तुम्ही मार्गात बघाल तर मार्गात सगळं विधिविधान होतं, सगळं काही संकल्प सोडल्या जातं, परंतु ग्रस्तांच्या ज्या पंक्ती असतात व्यवहारामध्ये तिथे काही जय बीचं काही नसतं. लगेच ताटात वाढलं की लगेच ते तोंडात लगेच ते घास घेतातच, सगळ्यांना वाढणं होईल वगैरे काही देवाचं. परंतु जो जाणकार वासनिक आहे, ग्रस्त व्यक्ती आहे, जाणकार आहे, त्याला असं वाढल्या वाढलं लगेच तो खात नाही. तो काय करतो, आधी देवाला प्रार्थना, आधी करणं, साधू वगैरे हे तर करतातच, पण जाणकार साधक देखील काय करतो की आधी देवाला ते अन्न दृष्टपूत करून घेतो, देवाला प्रार्थना करतो आणि ते अन्न पवित्र करून झाल्यानंतरच ते अन्नाचं ग्रहण. आणि ते पण आमच्या स्वामींनी सांगितलं शयनासनी भोजनी परमेश्वर झाला पाहिजे. म्हणजे भोजन नुसतं करतानाच नाही, भोजन बनवताना देखील, भोजन वाढताना देखील, भोजन जेवताना देखील आणि भोजन जेवल्यानंतर देखील, बरं का. कारण की पचन आपलं सुरू असतं, 3 तास पचन त्या अन्नाचं होतं. तर ते पचन देखील होताना ते निर्दोषपणे त्यातनं जे काही तयार होतं, रक्त तयार होतं, ते पण कसं झालं पाहिजे, सात्विकच तयार झालं पाहिजे, निर्दोष तयार झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला 24 तास देव आठवायचे आहे. आणि म्हणून आपल्याला जेही प्राप्त होईल ते देवाला दृष्टपूत करूनच आपल्याला ते ग्रहण करायचं आहे. म्हणजे त्याशिवाय ते ग्रहण करायचं नाही. यदा कदाचित कधी कधी आपल्याला नपाळत्याचं काहीतरी विकल्पजनित पदार्थ मिळतो, तो पदार्थ चांगला आहे, आपल्याला तो खाऊ वाटतो, परंतु तो पदार्थ कसा आहे,
विकल्पजनित आहे, देवताजनित आहे, तर तो खावा का? खायचा की नाही खायचा? कुणीतरी म्हटलं की बाबा तो संकल्प सोडून खाल्लं तर काही होत नाही, कृष्ण अर्पण करायचं आणि खायचं. म्हटलं अशाच प्रकारे विष देखील घ्यायचं आणि ते कृष्णार्पण म्हणून खायचं. म्हणजे त्यातलं विषपणा निघून जातो का? नाही जात. ते विषपणा त्याच्यामध्ये आहेच त्याच्यामध्ये. तशा पद्धतीने विकल्पजनित जर का असेल, एखाद्या अन्य देवतेचा प्रसाद असेल, तर तो मात्र आपल्याला खायचा नाही. तो देवानी नाहीच सांगितलेला खायचा. ते आपण टाळायचंच. तिथे कृष्णार्पण वगैरे म्हणून खा वगैरे म्हणून आम्ही तुम्हाला काहीतरी पळवाट सांगू, पण मुळामध्ये ती पळवाट नाही. त्याच्यातनं काही तुम्हाला साध्य होणार नाही. त्याचा जो प्रभाव व्हायचा जो आहे तो होतोच. दुसरं उदाहरण घेऊया की डायबिटीसवाल्यांनी गोड पदार्थ कृष्णार्पण म्हणून जर का केलं आणि खाल्लं तर चालेल का? ते लोक विचारतात, बाबा ते मला डायबिटीस आहे, पण प्रसादाची पुरणपोळी खाल्ली तर काय होणार नाही ना? आता काय सांगायचं, होणार की नाही होणार काय सांगायचं त्यांना? त्यांना सांगतो नको, ते त्रास होईल तुम्हाला, तुम्हाला गोड नाही खायचं. म्हणजे अर्थातच जे आपल्यासाठी दोषजनक आहे ते पदार्थ आपण ग्रहण करायचे नाहीत. आणि ईश्वराच्या संबंधित जर का आहे, आपल्या विधीमध्ये तो बसतो आहे, तर ते मात्र आपल्याला ग्रहण करायला काही हरकत नाही. परंतु आपण सर्वथा वासनिकांनी देखील आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आणि त्या ठिकाणी जिथे असं निर्दोष अन्न असेल तेच अन्न आपण ग्रहण करावं, की अन्नाच्या माध्यमातून भरपूरशा गोष्टी ज्या आहेत ते आपल्यामध्ये संचरत असतात. आता म्हणजे आपण सर्वत्र विखो असे, सेवावयाची वासना असे, परी तो सेविना, तशा पद्धतीने म्हणजे चातकासारखं आपण काय करायचं, आपण शेवटी जीव आहोत, तर तैसे सर्वत्र विखो असे म्हणजे आपल्यासमोर पदार्थ असतात आणि सेवावयाची वासना असे म्हणजे सेवण्याची इच्छा पण असते. जरी ते पदार्थ दोषयुक्त आहेत, अपवित्र आहेत, पण खाऊ तर वाटतंच ना आपल्याला. जसं आपण द्रव्याचं बघितलं की द्रव्य पडलेलं आहे की लगेच पहिला प्रश्न आपल्याकडे तोच येतो की मी उचलेन. आपण वाकायला पण जातो आणि मग लगेच आठवतं, स्मृती आठवली, सोडून दिलं, नाही आत नाही घ्यायचं आपण ते. परंतु पहिल्या वेळेला आपल्याला पटकन ते घेऊसं वाटतं. तशा पद्धतीने पदार्थ बघितला की पहिला प्रश्न लगेच येतं आपल्याला. कोणी जर का तुम्हाला विचारलं चहा घेणार का, मुळात तुम्हाला चहा नको असतो, पण तुम्ही नको म्हणता का? ठीक आहे थोडासा घेऊ, थोडंसं नाही नाही म्हणता, पण नंतर मग ठीक आहे मग थोडासा घेऊ. म्हणजे आपण होच म्हणतो. पदार्थ आल्यानंतर देखील आपण त्याला नाही म्हणू शकत नाही. म्हणून इथे काय सांगितलं की सर्वत्र विखो असे म्हणजे दोषयुक्त पदार्थ म्हणा किंवा आपल्याला आवडणारे पदार्थ म्हणा समोर आपल्या असतात आणि सेवावयाची वासना असते म्हणजे ते सेवन करण्याची इच्छा देखील आपल्या मनामध्ये असते. परी तो सेविना, परंतु जाणकार व्यक्ती मात्र ते सेवन करत नाही. किती चांगले पदार्थ जरी दिले तरी तो मात्र ते खात नाही, एकदम पक्का असतो. आम्ही काही उपदेशी लोकांकडे जातो ना, ते म्हणतात आमचे लहान लहान मुलं आहेत ते म्हणे इतके पक्के आहेत की ते कुठेही खात नाहीत. कोणी किती आग्रह केला तरी ते म्हणतात नाही, नाही खात म्हणजे नाहीच खात. म्हणजे लहान मुलांना देखील इतकं पक्क केलेलं आहे आमच्या त्या वासनिक वर्गाने. परी तो सेविना, मग परमेश्वर सन्निधान देवनी त्याचे सकळ विखो पुरविती. मग काय होतं, परमेश्वर काय करतात, सन्निधान देवनी तयाचे सकळ विखो पुरविती. आपल्याला म्हणजे जे जे तुम्ही देवासाठी सोडलं ना ते देव तुम्हाला सगळं देणार आहेत. आणि पदार्थांमध्ये काय आपण अडकून बसलेलो आहोत. एका विशिष्ट वेळाने तुम्हाला पदार्थामध्ये पण मोह ममता हा काही प्रकार राहणार नाही. एका विशिष्ट वेळाने तुम्हाला हा पदार्थ खाऊ वाटणार नाही, तो पदार्थ खाऊ वाटणार नाही. जसं आता वयस्कर व्यक्तींना जर का काही कॅडबरी दिली तर खातात का? आधी ते लहानपणी ते रडलेले आहेत त्याच्यासाठीच, पण आता त्यांना ते दिलं तर ते बघतात, एखादा लहान मुलगा आला का त्याला देऊन टाकतात. ते म्हणतात आमचा जन्म गेला हे खाण्यामध्ये, आता आमचे दिवस ते गेले, काही खाण्याचा आता काही दिवस राहिले नाही आमचे. म्हणजे त्याच्यावरून तुमची जी काही मोह आहे त्याच्यावरून तो निघून गेलेला आहे आणि साधकाचा तर मोह कधीच निघून गेलेला आहे. परंतु परमेश्वर मात्र काय करतात, तसं काय देवासाठी तुम्ही सोडलं असेल तर देव सगळं ते पुरवतात. यथा आमचे जानो उपाध्ये
हे परमेश्वरपूरला चाललेले होते. स्वामींनी त्यांना विधी विहिलेला होता, सोबत पण एक जण होते. आणि मध्ये काय झालं, आंब्याच्या पंक्ती लागल्या, कुठे मुक्काम केला, तिथे त्यांना आमंत्रण दिलं आणि एक दिवस तिथे ते थांबले. दुसऱ्या दिवशी परत दंडवत मिळाला, पण जानोपाध्याय मात्र तिथे थांबले नाही, ते पुढे निघाले. सोबतचे मात्र थांबून गेले तिथेच आंब्याच्या पंक्ती खात. हे मात्र ते आंब्याच्या पंक्ती सोडून 5 आंबे श्रीप्रभूंसाठी घेऊन रिद्धपूरला पोहोचले. आणि काय म्हणतात की श्रीप्रभू त्यांची वाट बघतात. आंबा अनिल म्हणे आणि आंबा गोडू आहे म्हणे वगैरे वगैरे. स्वामी त्यांची वाट बघतात, ते आंब्याची वाट नाही बघत. ज्या स्वामी देवाच्या भेटीसाठी सगळं सोडून तो माणूस आलेला आहे. म्हणजे आत्ता तुम्हाला आंब्याची पंगत किंवा आंब्या हा फळ आत्ता दुर्लभ राहिलेला नाही आहे, 12 महिने ते मिळतं. पण आधीच्या काळात तसं नव्हतं. आधीच्या काळात विशिष्ट त्या महिन्यातच ते फळ यायचं, त्याच्यानंतर नाही. म्हणून त्याचं एक नवल होतं आणि आजही त्या फळाचं नवल आहेच म्हणा. आणि तरी देखील ते सगळं सोडून देवासाठी ते 5 आंबे ते घेऊन गेलेले आहेत. त्या तळमळीचं, त्यांचं जी तळमळ आहे, ती आवड आहे, त्याची वाट परमेश्वर बघतात, श्रीप्रभू बघतात. आणि मग श्रीप्रभू त्यातले काही आंबे थोडेसे प्रसाद करून त्यांना देतात देखील. आणि तदनंतर आता इकडचा प्रसंग आहे, स्वामी आनव्याला आहेत आणि तिथला तो जो माळी आहे त्याचं बगीचा आहे आंब्याचाच, आणि रोज तो 5 आंबे आणून देतोय. आणि स्वामी ते आंबे वाटतही नाही, खातही नाही, ते जमून ठेवले. बाईसा म्हणतात, बाबा हे आंबे इतके साचले, कोणातरी देऊन तरी टाका. स्वामी म्हणतात, नाही बाई, दृढ पुरुष येतील म्हणे. दृढ पुरुष त्यांना म्हणायचे, जानोपाध्यांना, ते येतील आणि त्यांना हे आंबे खाऊ घालायचे आहेत. आणि जेव्हा केव्हा जानोपाध्याय आले, स्वामींना भेटले आनव्यालाच, आणि त्या ठिकाणी सर्व क्षेमवार्ता झाली. आणि मग स्वामींनी तृप्तपर्यंत त्यांना आंबे खाऊ घातलेले आहेत. पदार्थांची दुर्लभता नाही, तुम्हाला पदार्थ तर पाहिजे तेवढे मिळणार आहेत. पदार्थांच्या मागे लागायचं नाही. पदार्थ भरपूर तुम्ही देवासाठी सोडले असतील तर देव तुम्हाला ते पदार्थ प्राप्त करून देतील, प्रसाद रूपाने प्राप्त करून देतील. आणि म्हणून इथे सांगितलं की परमेश्वर तयाचे सकळ विखो पुरविती. सकळ विखो, भटोबासांना देखील पुरणपोळी वगैरे याचं जेवण तृप्तपर्यंत त्यांना देवाने आमच्या खाऊ घातलेलं आहे. अशा पद्धतीने परमेश्वराच्या आनंदाची वाट बघायची. परमेश्वराशिवाय दुसरा आनंद नाही. जोपर्यंत इतर बाकीचे आनंद समोर दिसतील त्याच्यात रममान नाही व्हायचं, सहभागी व्हायचं, पण रममान मात्र व्हायचं नाही. रममान व्हायचं ते ईश्वराच्याच आनंदामध्ये. अशा प्रकारे स्वामींनी चातकाचा दृष्टांत या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि मग बाईसांना स्वामी म्हणतात, बाई जा, त्याचे खांद चुरा, जा आणि त्यांचे खांदे जे आहेत असे चुरा तुम्ही. आणि मग बाईसा गेल्या, त्याचे खांद चुरले आणि स्थिती भंगली, त्यांची स्थिती भंगली. आणि ते म्हणतात, हे काही बाई गोसावी काय. आता स्वामी दिसत नाही त्यांना समोर, आता ती स्थिती भंगली. ते बाईसांना बघितलं आणि ते म्हणतात, बाई गोसावी काय म्हणजे तुम्ही आलात, मग स्वामी कुठे आहेत? तुम्ही केदवा आली ती, आणि तुम्ही कधी आलात इथे परत? उठले, बाईसांना दंडवत त्यांनी घातलेले आहेत. बाईसे म्हटले, पहिलं नववती, हे काय स्वामी पलीकडे बसलेले आहेत. बाबा तुम ते बोलावीत असती आणि स्वामी तुम्हाला बोलवत आहेत. मग गोसाव्या ते देखिले आणि उठीला, मग आले आणि मग स्वामींना त्यांनी पाहिलं, दंडोत घातलेला होता बाईसांना, स्वामींना पाहिलं, लगेच उठले आणि मग स्वामींजवळ आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले. मग गोसाव्या ते विनविले, स्वामींना विनंती केली की जी माझ्या घरा बीजे करावे, जी माझ्या घरी आपण चलावं, जी स्वामींना त्यांनी प्रार्थना केली. आणि गोसावी त्याची विनवणी स्वीकारली. स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे. तयाच्या घरा बीजे केले, सडा सम्मार्जने चौकरंग माळिका भरिलिया. म्हणजे यदा कदाचित स्वामींना विनंती केली आणि तो पहिले घरी पुढे गेलेला आहे आणि तिथे सगळं तयारी करायला लावली, अंगण वगैरे सर्व सारवून घेतलं. तिथे चौकरंग माळिका, सडा सम्मार्जने म्हणजे अंगण सारवून काढलं, चौकरंग माळिका म्हणजे तिथे रांगोळ्या काढल्या गेल्या, गुढी तोरणे उभिल्या, गुढे आणि गुढिया तोरणे जे आहेत ते उभ्या केल्या. तोरण आपल्या घरी कधी लावतो आपण? ज्यावेळी काहीतरी सण आहे
मंगलकार्य आहे. आणि गुढी कधी उभारतो? फक्त गुढीपाडव्यालाच? तसं नाही. गुढी कधी उभारायची असते? जेव्हा आनंद होतो ना आपल्याला, तेव्हा तेव्हा ती गुढी उभारल्या जाण्याची पद्धत आहे. राज्याचा राजा जर का जिंकून आला तर ते गावामध्ये गुढी उभारण्याची पद्धत आहे. आजही आपल्या पदयात्रा एखाद्या गावात जातात ना, त्या गावामध्ये त्या आनंदाने, आज आपल्या गावात पदयात्रा आली म्हणून त्या गावामध्ये गुढ्या उभारल्या जातात घरोघरी, उपदेशी लोकांच्या घरामध्ये. म्हणजे गुढी हा आनंदाचं एक प्रतीक आहे. ते काही विशिष्ट सणाशी तो जोडू नका त्याला, की ह्याच दिवशी ते उभारी करायची आहे. तुमच्याकडे जर का गुढी आधी करणं येत असतील तर गुढी उभारा, काही हरकत नाही. साधू येणार असतील, गुढी उभारा, काही हरकत नाही. म्हणजे तशा प्रकारे आनंद व्यक्त करण्याचा भाग आहे. नाही उभ्या केल्या तरी काही भाग नाही. पण एक त्यातल्या त्यात तुम्हाला ते सांगितलं की स्वामी येणार म्हणून त्यांनी गुढिया तोरणे सगळे ते उभिल्या. चरण क्षाळन स्वामींचं केलं, मग मर्दना मादने झालं, पूजा अवसर झाली, टिळे लाविले, विडा ओळगविला, पहुड उपहुड स्वामींना त्या ठिकाणी झाला. तेथची गोसाव्यांची वस्ती झाली, त्या दिवशीचा मुक्काम स्वामींचा तिथे त्यांच्या घरी झाला. मग उदय गोसावी डोड विऱ्यासी बीजे केले. डोड विऱ्याला स्वामी तिथून बीजे करतात. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 71 क्रमांकाचा चातकाचा दृष्टांत आणि तत्संबंधित पूर्वार्ध, 175 क्रमांकाची सेंदुर्यनी ब्राह्मणा आबासू कथन या लीळेचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंड